जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. तर आज आपण पाहूयात की छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस आहे, 11 मार्च. तर त्यांचं तर आपल्यासाठी खूप मोठं योगदान आहे. तर पाहूया त्यांचं बलिदान दिवसाचे शौर्यगाथा. तर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी बलिदान देणारे धैर्यशील, कर्तव्यपरायण आणि अद्वितीय योद्धे होते. औरंगजेब सारख्या बलाढ्य मुघल सम्राटाशी सामना करताना त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या बलिदान दिनाच्या स्मृतीनिमित्त त्यांचे शौर्य आणि योगदान आठवणी ही आपली कृतज्ञता असेल. संभाजी महाराज एक पराक्रमी योद्धा होते. तर त्यांचा जन्म कसा झाला ते पूर्ण आपण त्यांच्याबद्दलचा इतिहास पाहूया. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांनी 1681 मध्ये गादीवर येताच मुघल, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्या विरोधात संघर्ष सुरू केला. आपल्या अवघ्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 120हून अधिक लढाया लढून स्वराज्याच्या सीमेचे रक्षण केले. तुम्ही पाहू शकता 9 वर्षात 120 लढाई म्हणजे त्यांनी किती योगदान दिले, किती त्यांनी महत्त्वाचं आणि मोठं काम केले. 9 वर्षात एवढं लढाई करणं सोपी गोष्ट नाही आहे. औरंगजेब विरोधातील संघर्ष आणि कैद त्याबद्दल थोडी माहिती पाहूया. संभाजी महाराज हे स्वराज्याच्या अस्मितेचे रक्षण करणारे वीर योद्धे होते. औरंगजेबाने अनेक वेळा त्यांना भुलवायचा प्रयत्न केला, परंतु ते धर्म आणि स्वराज्याशी प्रतारणा करायला तयार झाले नाहीत. 1 फेब्रुवारी 1689 रोजी गुप्तहेरांच्या फितुरीमुळे संभाजी महाराज रायगडाजवळ संगमेश्वर येथे पकडले गेले. आपण तर हा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे, कारण की आपला छत्रपती संभाजी महाराज कोणाला माहीत नाही आहे असं कोणी नाही आहे, आणि त्यांच्या बलिदानाबद्दलचा इतिहासही आपल्या सर्वांना चांगलाच माहिती आहे. तर त्याबद्दल त्यांनी अत्याचार आणि बलिदान काय झाले, तर औरंगजेबाने त्यांच्यासमोर इस्लाम स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र संभाजी महाराजांनी मरण पत्करीन पण धर्म सोडणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला. परिणामी त्यांना अमानुष अत्याचारांना सामोरे जावे लागले. धर्मासाठी बलिदान देणारा असा योद्धा दुर्मिळच. आणि 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे ठार मारण्याचा आदेश दिला. त्यांचे डोळे काढण्यात आले, त्वचा सोलण्यात आली, जीभ छाटण्यात आली, पण त्यांनी मुघलांना शरण जाण्याचा किंवा धर्म बदलण्याचा विचारही केला नाही. अखेर 11 मार्च 1689 रोजी तुलापूर येथे त्यांचे बलिदान झाले. पण त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा लढा अधिक तीव्र झाला आणि अखेरीस मराठ्यांनी औरंगजेबाला पराभूत केले. तर संभाजी महाराजांचे योगदान म्हणजेच प्रेरणा आहे आपल्यासाठी. तर आजकालच्या पिढीच्या मुलांनी हे खूप लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांनी किती स्वतःला जीवाला त्रास देऊन त्यांनी स्वराज्य रक्षण केले. मग त्याच स्वराज्याच्या रक्षणासाठी आपण थोडे थोडे मोलाचे काम करायला हवे. तर संभाजी महाराजांचे योगदान आणि प्रेरणा काय आहे, तर संभाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर एक उत्तम लेखक आणि कवी देखील होते. त्यांनी बुद्धिभूषण नावाचे संस्कृत ग्रंथलेखन केले. त्यांचा संघर्ष आजही स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. तर त्यांच्या बलिदानाचे महत्त्व काय, त्या बलिदानाचे, तर संभाजी महाराजांची शौर्यगाथा ही एक केवळ इतिहास नव्हे, तर एक प्रेरणादायी अध्याय आहे. 11 मार्च हा दिवस संभाजी महाराजांचा बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचे शौर्य आणि बलिदान हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. तर संभाजी महाराजांचे बलिदान स्वराज्यासाठी आणि हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी दिले गेले. त्यांच्या निस्सीम त्यागामुळे मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले आणि हिंदवी स्वराज्याचे ध्येय साकार झाले. त्यांच्या बलिदान दिनानिमित्त आपण त्यांच्या विचाराप्रमाणे निष्ठा, शौर्य आणि स्वाभिमान जपण्याचा संकल्प करायला हवा. जो धर्मासाठी लढतो त्याला कोणीही हरवू शकत नाही, असे होते आपले शूरवीर छत्रपती संभाजी महाराज. तर त्यांच्या बलिदान दिनानिमित्त हा खास तुमच्यासाठी सुंदर असा व्हिडिओ आणि छोटासा त्यांचा बलिदान दिवसाचा इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ.